एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांना अक्कल नाही, नारायण राणे यांनी या शब्दात टीका केली आहे। रामलल्ला कुणा एकाचा नाही तर सर्वांची प्रॉपर्टी आहे असंही नारायण राणे म्हणतात। राम मंदिर कोणी बांधलं हे जनतेला माहिती असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलंय। तर ठाकरेंचं राम मंदिरासाठी योगदान काय असा प्रश्न विचारलाय गिरीश महाजनांनी। निमंत्रण देण्याइतके ठाकरे मोठे व्हीआयपी नाहीयेत, महाजनांनी या शब्दात टीका केली आहे। 2014 के बाद में राम मंदिर बनाने का काम शुरू हो गया और अभी पूरा हो रहा है, 10 तारीख तक पूरा हो रहा है। तो राम मंदिर कौन बनाया? इंडिया के खाली उद्धव छोड़ के 140 करोड़ जनता जानती है राम मंदिर कौन बनाया, मगर उसको कुछ अच्छा दिखता ही नहीं है, अच्छा बोल नहीं सकता है। इसलिए मैं बताऊं पागल हो गया। अभी उसकी सत्ता जाने से वो क्या बोलता है उसको भी नहीं पता है। त्याला काय अक्कल आहे बाबा? त्याला म्हणा भाजपची प्रॉपर्टी नाही, रामदेव आहे तो सगळ्यांची प्रॉपर्टी होऊ शकतो, पण त्या रामाची आठवण आणि मंदिर हे भाजपने बांधलं। आता जनता ठरवेल त्याचं श्रेय कोणाला द्यायचं हे जनता ठरवेल। तो उद्धव ठाकरेला रेडी गेम सारखं काही पण विकृतपणे बोलायची काही गरज नाही। आमच्या नेत्याने वारंवार सांगितलं की त्यांचं काय योगदान आहे। मी 2 वेळा कारसेवेत गेलेलो होतो, मी 20 दिवस जेलमध्ये होतो, मी ज्या वेळेला बाबरी मशीदचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला तिथे होतो। उद्धवजी कुठे होते? ते घरामध्येच बसलेले होते, ते काही तिथे कधी आले नाही, कधी त्या ठिकाणी आलेले नाही। आणि म्हणून तुमचं योगदान काय त्या ठिकाणी? तुम्हाला इतकं काय वाईट वाटतं मला बोलवलं जातं? तुम्ही साधे आमदार आहात, MLC, ते तुम्ही कधी विधानसभेत पाय ठेवत नाही, कधी येऊन बघत नाही। आणि म्हणून मला वाटतं की त्यांना बोलवलं काय नाही बोलवलं काय, कारण तिथे खूप मोठं VVIP आहे त्या ठिकाणी, आणि म्हणून त्यांना एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही।